नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरला अर्थशास्त्र स्पेशल पेपर 1 सूक्ष्म अर्थशास्त्राची ओळख हे जे पहिलं प्रकरण आहे याला सुरुवात केली होती. या प्रकरणातील पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, अर्थ, संकल्पना, स्वरूप, व्याप्ती आणि महत्व याचा अभ्यास आपण मागील 2 लेक्चरमध्ये केला. आज आपल्याला या प्रकरणातील पुढचे 2 मुद्दे आहेत, ते म्हणजे मूलभूत आर्थिक समस्या किंवा प्रश्न आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे चले किंवा बदलणारे घटक यांचा अभ्यास करायचा आहे. मूलभूत आर्थिक समस्या किंवा प्रश्न, बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. मानवाचे आर्थिक वर्तन हा अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा प्रमुख विषय आहे. मानवाच्या गरजा अमर्यादित असतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी जी साधने उपलब्ध आहेत ती मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची आहेत. त्यामुळे आर्थिक प्रश्न किंवा समस्या निर्माण होतात. अर्थशास्त्रीय विश्लेषणात आर्थिक प्रश्नांना किंवा समस्यांना महत्वाचे स्थान आहे. या प्रश्नांना अर्थशास्त्राची जननी असे म्हणतात. आर्थिक प्रश्न निर्माण झाले नसते तर अर्थशास्त्राचा कदाचित उदय देखील झाला नसता. त्यामुळे अर्थशास्त्रात आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करून अर्थव्यवस्थेला योग्य ते मार्गदर्शन केले जाते. अमर्यादित गरजा व मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा परस्पर मेळ कसा घालावा हा जो प्रश्न आहे त्याला अर्थशास्त्रात आर्थिक प्रश्न किंवा समस्या असे म्हणतात. ही मूलभूत आर्थिक समस्यांची व्याख्या प्राध्यापक रॉबिन्सन यांनी केली आहे. आर्थिक प्रश्न हा अर्थशास्त्राच्या विश्लेषणाचा काय आहे, केंद्रबिंदू आहे. अर्थव्यवस्था कोणतीही असो, म्हणजेच समाजवादी असो, भांडवलशाही असो किंवा मिश्र असो, तरी तिच्या समोर मूलभूत आर्थिक प्रश्न निर्माण होतातच. त्यांचे स्वरूप आणि व्याप्ती वेगवेगळी असू शकते, परंतु प्रत्येक अर्थव्यवस्थेतील घटकाला या मूलभूत आर्थिक समस्यांना सामोरे जावेच लागते. आता आपल्याला मूलभूत आर्थिक समस्या कोणकोणत्या आहेत ते पाहायचे आहेत. प्राध्यापक लिप्से या अर्थतज्ञाने वस्तुनिष्ठ अर्थशास्त्र या ग्रंथात पुढील आर्थिक प्रश्नांची चर्चा केली आहे. पहिली जी आर्थिक समस्या किंवा प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे. प्रत्येक अर्थव्यवस्थेसमोर कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे हा पहिला मूलभूत आर्थिक प्रश्न निर्माण होतो. कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे याचा निर्णय अर्थव्यवस्थेच्या गरजा आणि साधन सामग्रीची उपलब्धता विचारात घेऊन घ्यावा लागतो. हा निर्णय काळजीपूर्वक व विचार करून घेतला जातो. निर्णय चुकला तर अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होते. सर्वसाधारणपणे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत चैनीच्या वस्तूंचे तर मिश्र अर्थव्यवस्थेत जीवनावश्यक उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यास प्राधान्य दिले जाते. दुसरा आर्थिक प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे किती उत्पादन करायचे. देशातील जनतेकडून कोणत्या वस्तूंना मागणी आहे, अर्थव्यवस्थेला कोणत्या वस्तूंची व किती प्रमाणात गरज आहे याचा अंदाज घेऊन या प्रश्नाची सोडवणूक सरकारला करावी लागते. मागणीचा योग्य अंदाज आल्यास उत्पादनाची नगसंख्या निश्चित करता येते. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची प्रक्रिया योग्य दिशेने वाटचाल करते. तिसरा आपल्याला जो आर्थिक प्रश्न अभ्यासायचा आहे तो म्हणजे कोणत्या पद्धतीने उत्पादन करायचे. वस्तूचे उत्पादन करण्यासाठी कोणत्या उत्पादन पद्धतीचा वापर करावा हा तिसरा महत्वाचा आर्थिक प्रश्न प्रत्येक
अर्थव्यवस्थेसमोर उभा असतो. वस्तूच्या उत्पादनाच्या अनेक पद्धती आहेत. उदाहरणार्थ लहान प्रमाणावर उत्पादन, मोठ्या प्रमाणावर उत्पादन, श्रमप्रधान उत्पादन पद्धती, भांडवल प्रधान उत्पादन पद्धती इत्यादी. अर्थव्यवस्थेची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन उत्पादन पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ भारतासारख्या देशामध्ये कामगारांची संख्या जास्त आहे, म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था ही श्रमप्रधान अर्थव्यवस्था आहे. म्हणून मग उत्पादन करण्यासाठी पद्धतीचा, श्रम प्रधान तंत्रज्ञानाचा वापर करणे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. जर असे केले तर बेकारी सारखा प्रश्न सोडविण्यास मदत होते. या उलट भांडवल प्रधान अर्थव्यवस्थेत म्हणजे अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जपान असेल, या ठिकाणी या देशांमध्ये भांडवल प्रधान उत्पादन पद्धतीचा वापर केला जातो. कारण या देशात भांडवल मुबलक आहे, तसेच या देशाची लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे या देशामध्ये भांडवल प्रधान पद्धती स्वीकारली जाते. तर श्रमप्रधान उत्पादन पद्धतीचा वापर करण्यास या देशांमध्ये समस्या असतात किंवा काही प्रमाणात आपल्याला मर्यादा दिसून येतात. चौथा आर्थिक प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे कोणासाठी उत्पादन करायचे. अर्थव्यवस्थेमध्ये जे विविध वस्तू आणि सेवांचे उत्पादन होते ते कोणासाठी करायचे, हा प्रश्न प्रत्येक अर्थव्यवस्थेसमोर उभा असतो किंवा या प्रश्नाची सोडवणूक त्या प्रत्येक अर्थव्यवस्थेला करावी लागते. जे उत्पादन केले जाते त्याचे समाजात न्याय्य वाटप किंवा वितरण होणे आवश्यक असते. उपभोक्त्यांना वस्तू विनामूल्य मिळत नाहीत, वस्तू पैसे देऊन विकत घ्याव्या लागतात. त्यामुळे वस्तूंची संख्या व्यक्तीजवळ असलेल्या पैशावर अवलंबून असते असे आपण म्हणतो. अर्थव्यवस्थेत श्रीमंत व गरीब असे दोन वर्ग आपल्याला पाहावयास मिळतात. देशातील उत्पादनापैकी प्रत्येकाच्या वाट्याला किती उत्पादन येते यावरून हे वर्ग तयार होत असतात. शासनाला गरिबांच्या कल्याणाचा विचार करून उत्पादन विषयक निर्णय घ्यावे लागतात. कारण राष्ट्रीय उत्पन्नातील गरिबांचा वाटा अतिशय अल्प असतो. त्यामुळे कोणासाठी उत्पादन करायचे हा मूलभूत आर्थिक प्रश्न सोडविण्याचे महत्वाचे कार्य सरकारला करावे लागते. पाचवा जो आर्थिक प्रश्न आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढत आहे काय. जर अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता, कार्यक्षमता वाढत असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास होत आहे असे म्हटले जाते. त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात, दरडोई उत्पन्नात वाढ होत आहे असे म्हटले जाते. देशातील जनतेच्या राहणीमानाचा दर्जा त्यांना मिळणाऱ्या वस्तू व सेवांच्या संख्येवर अवलंबून असतो. वस्तू व सेवांचे उत्पादन दरवर्षी वाढत असेल तर अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढत आहे असे मानले जाते. या उलट उत्पादन घटत असेल तर अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता कमी होत असते. दुर्मिळ उत्पादन सामग्रीचा अपव्यय होत असतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता सतत वाढावी यासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतात आणि या निर्णयांशी संबंधित आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करावी लागते. याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात कल्याणाचे अर्थशास्त्र या विभागात केला जातो. शेवटचा जो आर्थिक प्रश्न आहे तो म्हणजे साधन सामग्रीचा योग्य वापर केला जातो का. आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री जगातील प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये नेहमीच मर्यादित असते. तिचा काटकसरीने वापर करावा लागतो. अशा परिस्थितीत साधन सामग्रीच्या योग्य वापराचा मूलभूत आर्थिक प्रश्न प्रत्येक अर्थव्यवस्थेसमोर निर्माण होतो. अर्थव्यवस्थेने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर दुर्मिळ अशा साधन सामग्रीची उधळपट्टी होते.
त्याचे आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होतात. त्यामुळे साधन सामग्रीच्या योग्य वापराच्या प्रश्नाला मूलभूत प्रश्नांमध्ये महत्वाचे स्थान असल्याचे दिसून येते. थोडक्यात वरील विश्लेषणावरून कोणत्या वस्तूचे किती, कसे, कोणासाठी उत्पादन करायचे हे अर्थव्यवस्थेसमोरील मूलभूत आर्थिक प्रश्न असल्याचे स्पष्ट होते. हे प्रश्न मानवाच्या अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांच्या मेळ घालण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची काळजीपूर्वक सोडवणूक करणे हे प्रत्येक अर्थव्यवस्थेसमोरील आव्हान असते. हे प्रश्न सोडविण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र मार्गदर्शन करीत असते. या प्रकरणातील पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे चले किंवा बदलणारे घटक, त्याला व्हेरिएबल्स असं म्हटलं जातं. त्याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. बरोबर. अर्थशास्त्रात जे विविध नियम, तत्वे व सिद्धांत मांडण्यात आले आहेत त्यांचे विश्लेषण करण्यासाठी चले किंवा आर्थिक घटक महत्वाची भूमिका पार पाडतात. अर्थशास्त्रात आपण वेगवेगळ्या घटकांचे तसेच संकल्पनांचे विश्लेषण करताना या चलांचा किंवा घटकांचा वापर करीत असतो. उदाहरणार्थ किंमत, पुरवठा, मागणी, बचत, गुंतवणूक, उपभोग, उत्पन्न इत्यादी. या चलांच्या साहाय्याने मागणी व पुरवठा नियम, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, उत्पादन फलनाचे नियम इत्यादींचे विश्लेषण केले जाते. आता आपल्याला चलांची किंवा आर्थिक घटकांची व्याख्या बघायची आहे. विशिष्ट कालावधीत ज्या घटकांच्या मूल्यात किंवा आकारमानात बदल होतात त्यांना चले असे म्हणतात. दुसरी एक व्याख्या आपल्याला बघायची आहे ती म्हणजे ज्या आर्थिक घटकांमध्ये बदल होतो असे गृहीत धरले जाते त्यांना चले किंवा बदलणारे आर्थिक घटक म्हणतात. चलांची काही वैशिष्ट्ये आपल्याला या दोन व्याख्यांवरून दिसून येतात. ते म्हणजे अर्थशास्त्रीय विश्लेषणात ज्या चलांचा अभ्यास केला जातो ती दर्शवण्यासाठी बीजगणित तसेच संख्याशास्त्राचा वापर केला जातो. वेगवेगळे फलन संबंध अभ्यासताना प्रत्येक चलाला इंग्रजीतील वेगवेगळ्या अक्षरांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ मागणीसाठी डी, पुरवठ्यासाठी एस, किमतीसाठी पी हे अक्षरे वापरली जातात. आपण आर्थिक विश्लेषणाची साधने यामध्ये उपभोग फलन, समीकरणे, आलेख, तक्ता यांचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये फलनात्मक संबंध हे दोन चलांमधील संबंध दर्शवतो, याचा आपण तिथे अभ्यास केलेला आहे. आता उदाहरण जर द्यावायचं झालं तर उपभोग खर्च हा उत्पन्नावर अवलंबून असतो. म्हणजे व्यक्ती जो खर्च करते, उपभोक्ता जो खर्च करतो तो त्याच्या उत्पन्नावर अवलंबून असतो. हे विधान गणितीय रूपात किंवा समीकरणाच्या स्वरूपात आपण C इज इक्वल टू फंक्शन ऑफ Y असे मांडतो. या विधानात C हा उपभोग खर्च तर हे Y हे उत्पन्न दर्शवते. F हे अक्षर उपभोग आणि उत्पन्न यातील परस्पर संबंध दाखवितो. वेगवेगळ्या कालावधीमध्ये या चलांची मूल्ये वेगवेगळी असतात कारण या चलांवर परिणाम करणारे घटक देखील वेगवेगळे असतात. आता आपल्याला चलांचे प्रकार अभ्यासायचे आहेत. चलांचे दोन प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला जो प्रकार अभ्यासायचा आहे तो म्हणजे स्वतंत्र व परतंत्र चल, इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल. स्वतंत्र व परतंत्र चल हा चलांचा एक महत्वाचा प्रकार आहे. अर्थशास्त्रात विविध फलन संबंध अभ्यासले जातात. त्यामध्ये स्वतंत्र व परतंत्र चलाचा समावेश होतो. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे स्वतंत्र चल म्हणजे काय हे आपण पाहूया. ज्या चलाचा दुसऱ्या चलावर प्रभाव पडतो त्याच्या मूल्यात किंवा आकारमानात बदल झाल्यास दुसऱ्या चलाच्या मूल्यात किंवा आकारमानात बदल होतो त्या चलाला स्वतंत्र चल असे म्हणतात. स्वतंत्र चल म्हणजे असे चल की ज्या चलात इतर चलांमुळे बदल होत नाही. स्वतंत्र चलाला स्वावलंबी चल
असे देखील म्हटले जाते. उदाहरणार्थ c इज इक्वल टू फंक्शन ऑफ y या समीकरणामध्ये उपभोग फलन दाखविले आहे. या फलन संबंधात y म्हणजे उत्पन्न हे स्वतंत्र चल आहे, तर c म्हणजे उपभोग खर्च हे परतंत्र चल आहे. कारण उत्पन्नात बदल झाल्यास उपभोग खर्चात बदल होतो, म्हणजेच उत्पन्नाचा उपभोग खर्चावर प्रभाव पडतो, मात्र उपभोग खर्चाचा उत्पन्नावर प्रभाव पडत नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी की समीकरणातील स्वतंत्र चल हे ओळखायचं कसं, तर त्यासाठी सोपी पद्धत आहे. जे चल कंसामध्ये दाखवलं जातं त्याला नेहमी काय म्हणतात, स्वतंत्र चल म्हणतात. तर बरोबर चिन्हाच्या डावीकडे जे चल असतं त्याला परतंत्र चल असे म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर परतंत्र चल म्हणजे काय आपण हे पाहूया. परतंत्र चलास परावलंबी प्रयोगशील चल असे देखील म्हटले जाते. परतंत्र चल हे नेहमी स्वतंत्र चलास प्रतिक्रिया देत असते. हे चल नेहमी परिणाम दर्शविते. परतंत्र चल म्हणजे असे चल की जे स्वतंत्र चलावर अवलंबून असते. याचाच अर्थ विशिष्ट चलात बदल झाल्यास ज्या चलात बदल होतो त्या चलाला परतंत्र चल असे म्हटले जाते. आर्थिक विश्लेषणामध्ये दोन किंवा अधिक चलांचा संबंध अभ्यासला जातो. जेव्हा एका चलाचा किंवा अधिक चलांचा परिणाम एखाद्या चलावर होत असतो मात्र त्याचा परिणाम इतर चलांवर होत नाही, अशा चलाला परतंत्र चल असे म्हणतात. उदाहरणार्थ मागणी फलनाच्या आधारे स्वतंत्र आणि परतंत्र चल याचे विश्लेषण आपल्याला करता येते. मागणी फलन बघा, d इज इक्वल टू फंक्शन ऑफ p या समीकरणाच्या साहाय्याने दर्शविले आहे. या फलन संबंधात d म्हणजे काय, मागणी हे परतंत्र चल आहे कारण ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आहे. तर p म्हणजे किंमत हे स्वतंत्र चल आहे कारण ते कंसामध्ये आहे. हे येथे मागणी किमतीवर आधारित आहे. याचाच अर्थ किमतीतील बदलामुळे मागणीत बदल होतो, मागणीतील बदलामुळे किमतीत बदल होत नाही. समीकरणातील डावीकडील चले नेहमी परतंत्र चले असतात, तर उजवीकडील कंसामध्ये दर्शवलेली चले ही नेहमी स्वतंत्र चले असतात. यानंतर चलांचा दुसरा महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे अंतर्गत चल आणि बहिर्गत चल. त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आर्थिक विश्लेषणाच्या साधनांमध्ये फलन संबंधात किंवा समीकरणात ज्या काही विशिष्ट चलांचा आणि त्यांच्या मूल्यांचा विचार केलेला असतो, तसेच दोन चलांमधील किंवा आर्थिक घटकांमधील परस्पर संबंध, अर्थशास्त्रीय सिद्धांत, नियम, तत्वे इत्यादींच्या आधारे स्पष्ट केलेला असतो त्या चलांना अंतर्गत चल असे म्हणतात. या उलट फलन संबंधात किंवा समीकरणात ज्या चलांचा उल्लेख नसतो परंतु त्या चलांचा प्रभाव अंतर्गत चलावर पडत असतो अशा चलांना बहिर्गत चल असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, पुरवठ्याचा नियम किंवा पुरवठा फलन हे पुढील समीकरणाच्या साहाय्याने आपण इथे दर्शविलेले आहे. ते म्हणजे S इज इक्वल टू F इज इक्वल टू P. या समीकरणात S बरोबर पुरवठा आणि P बरोबर किंमत आहे. किमतीत वाढ झाल्यास पुरवठ्यात वाढ होते, या उलट किमतीत घट झाल्यास पुरवठ्यात देखील घट होते असे या फलन संबंधातून स्पष्ट होते. याचाच अर्थ पुरवठा किमतीचे फलन आहे. या ठिकाणी या फलन संबंधात या समीकरणात दोन चलांचा उल्लेख आपल्याला झालेला दिसून येतो. तो म्हणजे S म्हणजे पुरवठा आणि P म्हणजे किंमत. या दोन चलांचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. कंसामध्ये जे चल आहे ते म्हणजे P म्हणजे किंमत. हे कोणतं चल आहे, स्वतंत्र चल आहे. तर बरोबर चिन्हाच्या डावीकडे कोणतं चल आहे, पुरवठा म्हणजे S. हे कसं आहे, परतंत्र चल आहे. या दोन चलांचा इथे आपल्याला उल्लेख झालेला दिसतो, त्यामुळे त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, अंतर्गत चल असं म्हटलेलं आहे. परंतु किंमत वाढल्यामुळे पुरवठा वाढेलच असं नाही. समजा प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात वाढ झालीच नाही तर पुरवठ्यात वाढ होणार नाही. याचाच अर्थ पुरवठा हवामानावर देखील अवलंबून आहे, परंतु हवामान या चलाचा समीकरणात कोठेही उल्लेख झालेला दिसून येत नाही.
म्हणून हवामान या चलास बहिर्गत चल असे म्हणतात. हवामानाप्रमाणेच पर्यायी वस्तूंच्या किमती, आयात निर्यात, शोध, संशोधन इत्यादी चलांचा समावेश बहिर्गत चलात होत असतो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रातील विश्लेषण करताना काही गृहीत परिस्थिती धरून नियम, तत्वे, सिद्धांत यांचे विश्लेषण केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच ते विश्लेषण करताना बहिर्गत चलांचा विचार केला जात नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण मागणीचा नियम बघू. मागणीचा नियम म्हणजे काय सांगतो? मागणीचा नियम वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट करतो. तो कसा आहे? व्यस्त स्वरूपाचा आहे. इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यास मागणीत घट होते. या उलट वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणीत वाढ होते. हा मागणीचा नियम आपल्याला सांगतो. आता आपण हे जे दोन मुद्दे पाहिले यावर आधारित काही महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये मूलभूत आर्थिक समस्या, स्वतंत्र व परतंत्र चल यातील फरक, अंतर्गत आणि बहिर्गत चल स्पष्ट करा, चल म्हणजे काय, त्यांची वैशिष्ट्ये, प्रकार सांगा, यासारख्या प्रश्नांचा समावेश होतो. हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित रीतीने तयार करून ठेवा. ते परीक्षेत विचारले जाऊ शकतात. धन्यवाद.